नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या आटोक्यात राहते. हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम कच्चा कांदा करतो. परिणामी हार्ट अटॅकपासून आपला बचाव होतो. टिप नंबर 2. चेहऱ्यावरती पिंपल्स डाग कमी करण्यासाठी कांद्याचे सेवन आवर्जून करावे. कारण कांदा खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 3. सध्या ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधीच्या आजाराच्या समस्या वाढल्या आहेत. या दोन्हीवर मात करायचे असेल तर आहारात ज्वारीच्या भाकरीचे सेवन करणे गरजेचे आहे. ज्वारीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्स असल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतो. टिप नंबर 4. मधुमेह असणाऱ्यांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गोड फळ खाणं वर्ज्य असतं. मात्र मधुमेह व्यक्ती संत्री नक्कीच खाऊ शकतात. एकतर यामधील साखरेचे प्रमाण फारच कमी आहे, शिवाय त्यातील फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहासाठी किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जेवणाच्या मधल्या वेळी संत्री खाणं एक चांगला पर्याय आहे. महिलांसाठी खास टिप नंबर 5. आजकाल अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास जाणवत असतो. आहारात संत्र्याचा समावेश केला तर त्यांना हा त्रास नक्कीच होणार नाही. कारण संत्र्यामुळे महिलांच्या शरीराला आवश्यक पोषक मूल्य मिळतात. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 6. ज्यांना आधीपासूनच अस्थमा आहे त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही सफरचंदाचे सेवन करू नये. यानंतर सफरचंद म्हणजेच रात्रीच्या वेळी सफरचंद खाल्ल्यानंतर मुळा लगेच खाऊ नये. असे म्हटले जाते की सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच मुळा खाल्ल्याने आपल्या त्वचेवरती पांढरे डाग निर्माण होतात. याला ल्युकोडर्मा असे म्हटले जाते आणि आपले सौंदर्य घालवण्याचे काम हा ल्युकोडर्मा म्हणजेच पांढरे डाग करत असतात. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर करायला विसरू नका. टिप नंबर 7. मांसपेशी आखडल्यास आखडलेल्या जागेवर तुरटी व हळद मिक्स करून लावावी. यामुळे त्रास कमी होतो. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 8. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक आजारांना लठ्ठपणामुळे आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीच्या भाकरीचे सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 9. पनीरमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे जर तुम्ही दूध पीत नसाल तर तुम्ही पनीरचे सेवन नक्कीच करू शकता. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. टिप नंबर 10. आंबट गोड संत्री ही अग्निप्रदीक असल्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते. भूक मंदावणे, अन्न व्यवस्थित न पचणे, पोटात गॅस धरणे अशा लक्षणांमध्ये संत्र्याचा रस प्यावा. हा रस घेतल्याने अन्न चांगले पचते. टिप नंबर 11. जास्त तापामध्ये संत्रीचा रस सेवन केल्याने ताप कमी होतो. त्यात उपस्थित सायट्रिक ॲसिड मूत्ररोग आणि मूत्रपिंडाचे आजार बरे करते. टिप नंबर 12. ड्रॅगन फ्रूटच्या छोट्या काळ्या बिया असतात. त्या बियामध्ये ओमेगा 9 आणि ओमेगा 3 असे जास्त प्रमाणात असतात, जे हृदय आणि रक्तवाहिन्यांमधील होणाऱ्या रोगाचा धोका कमी करतात. तर अतिशय महत्त्वाची टीप आवडली असेल तर पटापट लाईक नक्की करा. टिप नंबर 13. ड्रॅगन फ्रूट ह्या फळामध्ये व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व असल्यामुळे त्वचा तेलकट होत नाही
आपण जर ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले तर त्वचा ही आपली मऊ आणि टवटवीत होते आणि डेड स्किन, त्वचेवरती जे असते ती स्किन कमी होते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 14. दह्यामधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. तसेच दह्यामध्ये पाणी असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दह्यामुळे कमी होते. तर तुम्हाला पण पोट साफ न होण्याचा म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टिप नंबर 15. मासे खाण्यापूर्वी किंवा मासे खाल्ल्यानंतर दूध, उसाचा रस, दही याचे सेवन करू नका. याने त्वचेवर पांढरे कोड फुटतात. टिप नंबर 16. भेंडीच्या भाजीसोबत कारल्याची भाजी, मुळ्याची भाजी कधीही चुकूनही खाऊ नये. तसेच भेंडी खाण्याआधी किंवा भेंडी खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन चुकूनही करू नये. तर हा विरुद्ध आहार आहे, त्यामुळे हे खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये याचे खूपच वाईट परिणाम दिसून येतात. टिप नंबर 17. दह्यामुळे रक्त शर्करेची पातळी योग्य राखली जाते. मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणाऱ्या गुप्तांगाची खाज देखील दह्यामुळे कमी होते. आपले लाखो रुपये वाचवण्यासाठी टिप नंबर 18. कांद्यात कॅन्सर विरोधी गुणधर्म असतात, जे कॅन्सरच्या पेशींना शरीरात वाढू देत नाहीत. यामुळे आपल्या आहारामध्ये कच्चा कांदा नक्की खावा. तर कच्चा कांदा खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होण्याचा धोका हा कमी होतो. तर कॅन्सरसारखा भयंकर आजार आपल्याला होऊ नये यासाठी तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 19. लहान मुलांना दात येताना त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2 ते 3 वेळा ताक पिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो. उपयुक्त टीप आवडली असेल तर प्रत्येक आईपर्यंत शेअर करायला विसरू नका. टिप नंबर 20. गरम पाण्याचे अतिसेवन रक्तवाहिन्याच्या पेशीवर अतिरिक्त दबाव टाकते. परिणामी रक्तवाहिन्या डॅमेज होऊ शकतात. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा किचन ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.